हॅलो सगळ्यांना, पुन्हा एकदा मी माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत करते। तर आजचा बेत आहे डाळ पालक। त्यासाठी मी पालक चिरून घेतली आहे, स्वच्छ धुतली आणि मग चिरून घेतली आहे। नंतर घेतलाय कांदा, टोमॅटो, थोडीशी अद्रक लसूण ठेचून घेतले। नंतर बघा मसूरची डाळ घेतली आहे, भिजायला ठेवली 5 मिनिटासाठी। आणि मसाल्यांमध्ये घेतले हळद, थोडासा घरगुती मसाला 1 चमचा, नंतर धने पावडर, नंतर मिरची पावडर आणि गरजेनुसार मीठ घेतले। हे सगळं साहित्य आपल्याला लागणार, एकदम सोप्या पद्धतीचे बनवणार आहे मी आणि खायला पण चांगली लागते चवीला। गॅस पेटवून घेते। कुकरमध्ये बनवते मी भाजी, लवकर शिजते म्हणून कुकर ठेवून घेतलाय। तेल घालतीये, थोडेसे मोहरी आणि जिरे घालतीये। तडतडली आहे मोहरी आणि जिरे। आता घालणार आहे कांदा। हलवून घेते चांगला, 2 मिनिटं फ्राय होऊ द्यायचा चांगला कांदा। कांदा फ्राय झालाय, दाखवते तुम्हाला। हे बघा, आता घालते हे थोडंसं अद्रक आणि लसूण ठेचून घेतलेला। परत मिक्स करणार आहे। तो पण 2 मिनिटं फ्राय होऊ द्यायचा आहे चांगला। त्याची चव उतरली पाहिजे, वास पण छान येतोय। 2 मिनिटासाठीच फ्राय करून घेणार आहे फक्त। फ्राय झालाय, टोमॅटो घालून घेणार आहे। याच्यामध्ये तुम्ही तुरीची डाळ घालायची तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता, पण ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी नकाच घालू। आता हे जे आपण मसाले घेतले सगळे ते घालते याच्यात। तिखट पण तुमच्या गरजेनुसार वापरा तुम्ही। मिक्स करून घेते चांगलं। आता 1 मिनिटासाठी फक्त झाकण ठेवून घेणार आहे त्याच्यावरती, मसाला चांगला एकजीव व्हावा म्हणून। झाकण काढून बघते आता, बघा छान फ्राय झाले, तेल पण सुटले बाजूने। हे बघा छान फ्राय झाले। आता भाजी मी टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये। एकदम साध्या पद्धतीची रेसिपी आहे। मिक्स करून घेते। बघू शकता डाळ पण चांगली भिजली आहे, घालून घेणार आहे त्याच्यातून। हलवून घेते परत। हे बघा चांगलं हलवून घेतलं, मिक्स करून घेतली चांगली भाजी। पाणी घालणार आहे, तुम्हाला हवंय तेवढं पातळ करा। मी 1.5 ग्लास पाणी घातले फक्त। आता जो सगळा मसाला होता मी सगळा कमी आचेवर फ्राय केलाय। आता उकळी यायला गॅसची फ्लेम वाढवली मी।
हे बघा, थोडीशी कसुरी मेथी घेतली, हातावर क्रश करणार आहे आणि घालणार आहे त्यात टेस्टसाठी. मी मसाल्यातच घालणार होते, विसरले मी. जे आपण सुके मसाले घेतले होते त्यातच ते फ्राय झालं ना, चांगली टेस्ट लागते. हे बघा, आता फक्त 2 शिट्ट्या घेणार आहे मी. 2 शिट्ट्यामध्ये शिजती भाजी चांगली. तीन शिट्ट्या घेणार आहे मी. 2 झाल्यात आता. झाल्यात 3 शिट्ट्या. गॅस बंद करून घेणार आहे. आता कुकर थंड झालं की मग आपली भाजी तयार. कोणाकोणाला आवडते डाळ पालक कमेंट करून सांगा. वाफ गेली, आता झाकण उघडते, दाखवते तुम्हाला भाजी. हे बघा, भाजी तयार आहे. एकदम सोप्या पद्धतीची भाजी. बघा, जास्त वेळ लागत नाही, 15 मिनिटात होते आणि जास्त साहित्य पण लागत नाही. तर एकदा ह्या प्रकारे तुम्ही ट्राय करा, नक्कीच तुम्हाला आवडेल. याच्याबरोबर तुम्ही भात किंवा भाकरी पण खाऊ शकता, चपाती पण खाऊ शकता. आणि माझ्या रेसिपी ज्यांना ज्यांना आवडत असेल प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, माझं पिल्लू जे मध्ये मध्ये करत असतं, मध्ये मध्ये आवाज येत असतो तुम्हाला.